हॅलो फ्रेंड्स, आज आपण जे काही इंग्लिश व्हॉकॅब्युलरी आहे त्यामध्ये आपण टार्गेट डे सेकंड बघत आहोत त्यामध्ये. आणि आपण संपूर्णपणे जी काही इंग्लिश व्हॉकॅब्युलरी आहे ते संपूर्ण आपण ट्रिक्सनुसार रिकॉल करण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर आपण जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट व्हॉकॅब आहे त्यामध्ये बुल इन अ चायना शॉप. बघा, बुल बुल म्हणजे कधी पण बैल असतं त्या ठिकाणी. बुल म्हणजे बैल असतं त्या ठिकाणी, आणि तो बैल आहे ना तो एक चायना शॉपमध्ये घुसला आहे त्या ठिकाणी. आता शॉपमध्ये घुसला आहे म्हटल्यावर त्यामध्ये काही ते तोडफाड करणारच असतो तो, कारण की इकडून तिकडून जाताना. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा बैल आहे ना तो एक चायना शॉपमध्ये गेला आहे तर त्यामध्ये त्यावरून लक्षात ठेवा वन हू कॉजेस डॅमेज, म्हणजे तो जो नुकसान करणारे आतमध्ये काहीतरी जाऊन, त्यावरून लक्षात ठेवा वन हू कॉजेस डॅमेजेस. ठीक आहे. नंतर दुसरी हॉकअप आहे त्या ठिकाणी बॅग अँड बॅगेजेस. आता बॅग अँड बॅगेजेस म्हणजे आता एखादा व्यक्ती आहे त्या ठिकाणी, किंवा आपण सुद्धा जर रूम आपल्याला चेंज करायची असेल तर खूप मोठ्या बॅग घेऊन आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी. तर त्यावरून लक्षात ठेवा, जेव्हा आपण बॅग आणि बॅगेज घेऊन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजे सगळं सामानासहित जातो ना, तर त्यावरून लक्षात ठेवा ऑल वन्स बिलॉगिंग्स, म्हणजे सर्व सामानासह आपण रूम वगैरे चेंज करत असतो. त्यावर लक्षात ठेवा बॅग अँड बॅगेज वगैरे भरून. नंतर तिसरी वाक्य आहे त्या ठिकाणी फ्लाय इंटू अ पॅशन. फ्लाय इंटू अ पॅशन. बघा, त्यामध्ये दोन मित्र पॅशन प्रो गाडी आहे ना, त्यावर दोन मित्र फिरायला गेलेले असतात. त्यापैकी जिथं ज्या ठिकाणी ते फिरायला गेलेले असतात त्या ठिकाणी त्यांची दोघांची भांडणं होते त्या ठिकाणी. मग ज्या मित्राची ती गाडी असती तर तो रागामध्ये निघून जातो त्या ठिकाणी. तर तसं लक्षात ठेवा फ्लाय इंटू पॅशन झाला तो. फ्लाय इंटू पॅशन म्हणजे बिकम अँग्री सडनली, म्हणजे त्या मित्राला अचानक राग आल्यामुळे तो एकटाच गाडीवर निघून गेला पॅशन प्रो गाडीवर. असं लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर चौथी हक्क आहे त्या ठिकाणी चेस युअर टेल. चेस युअर टेल म्हणजे एक कुत्रा आहे ठिकाणी. हा तुम्ही काढलाय बघा. तो कुत्रा आहे ना, त्याची शेपूट आहे ना, शेपटाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय. पण ते काही चांगला प्रयत्न आहे का, किंवा ते काही उपयोगाचा आहे का? त्यामुळे तो निष्फळ प्रयत्न आहे त्या ठिकाणी. त्यावरून लक्षात ठेवा चेस युअर टेल. त्यावरून लक्षात ठेवा स्पेंडिंग अ लॉट ऑफ टाईम अँड एनर्जी डुईंग अ लॉट ऑफ थिंग्स बट ॲक्च्युली अचीव टू लिटल. पण त्यावर काही अचीव वगैरे होत नाही आहे, त्यामध्ये खूप कमी होतं आहे. त्यामुळे निष्फळ गोष्टीत वेळ वाया घालतोय त्या ठिकाणी. त्यामुळे लक्षात ठेवा चेस युअर टेल म्हणजे निष्फळ प्रयत्न आहे त्या ठिकाणी. नंतर पाचवं लक्षात ठेवा गेट डक्स इन रो. बघा, डक्स म्हणजे बदक असतं. डक म्हणजे बदक, आणि ते एका पाण्यात असतं ना, एका रोमध्ये एकदम रोमध्ये असतात, एकदम सरळ लाईनमध्ये. तर ते एकदम शिस्तमध्ये आहेत ना, असं त्यावरून लक्षात ठेवा. डक्स आहे ना एकदम रोमध्ये आहेत, तर ते एकदम शिस्त पद्धतीने राहतात त्या ठिकाणी. तर त्यावरून लक्षात ठेवा गेटिंग युअर थिंग्स वेल ऑर्गनाइज म्हणजे शिस्तबद्ध असणे. गेट डक्स इन रो म्हणजे अतिशय शिस्तबद्ध आहेत त्या ठिकाणी ते. नंतर आहे सहावा लक्षात ठेवा कॅरी द डे. कॅरी द डे, आणि त्यावरून आपण टार्गेट डे फर्स्टमध्ये बघितलं होतं त्यामध्ये, किंवा रेड लेटर डे सुद्धा बघितलं होतं आपण टार्गेट डे फर्स्टमध्ये. आणि कारमध्ये बसायचे डे आले. आता कारमध्ये बसायचे दिवस कधी येतात? ज्यावेळेस आपल्याला जॉब वगैरे लागतो, गव्हर्नमेंट वगैरे. तर कारमध्ये बसायचे दिवस आले आहे म्हटल्यावर त्यासाठी चांगले दिवस आले ना. तर त्यावरून लक्षात ठेवा टू विन अ व्हिक्टरी म्हणजे यश मिळवलं त्यांनी किंवा जिंकला येतो, त्यामुळे त्याला कारमध्ये बसायचे दिवस आले. कॅरी द डे म्हणजे कारमध्ये बसायचे दिवस, असं फक्त लक्षात ठेवा. आणि आपण आधी बघितलं रेड लेटर डे. ठीक आहे. ते सुद्धा सेम टू सेम इथं तुम्हाला लिंक करायचं त्या ठिकाणी. नंतर आहे बघा त्यामध्ये 7 नंबर कट टू द क्विक. कट टू द क्विक. कट टू द क्विक म्हणजे बघा, इथे एक स्टोरी लक्षात ठेवा. या ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचं पूर्णपणे ब्रेकअप होतं. त्यामुळे जी काही मुलगी आहे त्या मुलीने हात कापलेला असतो बघा त्यामध्ये. बघा, फक्त लक्षात ठेवण्यासाठी बघा, त्यामध्ये त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर जी काही मुलगी वगैरे आहे ना त्या ठिकाणी, त्या मुलीने पूर्णपणे हात कापून घेतला आहे त्या ठिकाणी. तर त्यावरून लक्षात ठेवा त्यावरून लक्षात ठेवा कट द क्विक. त्या मुलीने कट केलेला हात, त्यामुळे कट द क्विक झाले. त्यावरून लक्षात ठेवा हर्टिंग समवन डीपली म्हणजे ती हर्ट झाली आहे ती मुलगी, त्यामुळे त्याने हात कट करून घेतला आहे. त्यामुळे एखाद्याला दुखावणे. त्यावरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा छान प्रकारे. नंतर आहे 8 नंबर राऊंडअप म्हणजे पोलीस वगैरे आहेत ना, पोलीस एका गुन्हेगारीला एका शहरामध्ये त्याला हातकडी वगैरे ठेवून ते आतमध्ये म्हणजे आलेला असतात, म्हणजे त्याला घेऊन आलेले असतात त्या ठिकाणी. राऊंडअप म्हणजे हातकडी वगैरे, राऊंडअप म्हणजे हातकडी घेऊन, आणि त्यामुळे तिथं लोक त्याला बघण्यासाठी खूप मोठी गर्दी झालेली असते बघा. तर म्हणजे लक्षात ठेवा राऊंडअप म्हणजे हातकडी वगैरे राऊंड असते ना त्या ठिकाणी. तर त्यावर लक्षात ठेवा टू फाइंड द ब्राइंग टुगेदर अ ग्रुप ऑफ पीपल. आणि त्या आरोपीला बघण्यासाठी खूप मोठे लोक तिथं जमा झालेले असतात, म्हणजे लोकांचा समूह एकत्र झाला आहे. कशाला? ते राऊंडअप म्हणजे जे हातकडीने बांधले गेलेला आरोपी आहे त्याला बघण्यासाठी. ठीक आहे. नंतर आहे 9 नंबर कसं लक्षात ठेवायचं? आपले काही ड्रीम्स असतात बघा. ज्यावेळेस आपण यशस्वी होतो किंवा सक्सेस होतो, गव्हर्नमेंट जॉब लागल्याच्यानंतर मी ह्या प्लेसमध्ये जाणार, तर आपले प्लेस असं बघ गोईंग प्लेसेस. कधी? ज्यावेळेस मी सक्सेसफुल होईल किंवा
गव्हर्नमेंट जॉब वगैरे लागल्याच्या नंतर. तर त्यावर लक्षात ठेवा टॅलेंटेड किंवा सक्सेसफुल झाल्याच्या नंतर मी गोईंग प्लेसवर जाणार आहे. गोईंग प्लेसेस म्हणजे विविध ठिकाणी फिरायला जाणार आहे त्या ठिकाणी असं लक्षात ठेवा. गोईंग प्लेसेसवरून टॅलेंटेड आणि सक्सेसफुल त्यावरून प्रतिभावान किंवा यशस्वी झाल्याच्या नंतर गोईंग प्लेसेस करणार आहे मी. ठीक आहे. नंतर आहे बघा 10 नंबर गेट द शॅक. गेट द शॅक म्हणजे एक माणूस आहे आणि तो कंपनीमधून बाहेर येताना म्हणजे तो जॉबला असतो पण त्याला बॅग वगैरे घेऊन वाट लावतात वापस. बघा त्यामध्ये गेट म्हणजे वापस जाणे. गेट द शॅक म्हणजे शॉक घेऊन जातो आहे वापस ते कारण की डिसमिस फ्रॉम द जॉब, कारण त्याला जॉबवरून पूर्णपणे डिसमिस केलं आहे त्यामुळे कामावरून काढून टाकलेलं आहे त्यामुळे त्याला गेट द शॅक त्यावरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे आस्क आफ्टर. आस्क आफ्टर म्हणजे जेव्हा पोलीस वगैरे असतात एखाद्या आरोपीला एखाद्याला गाडीमध्ये घालून जोपर्यंत ते पोलीस ठाण्यामध्ये नेत नाहीत तोपर्यंत त्याची चौकशी तिथं केली जाते. नंतर म्हणजे आस्क आफ्टर पोलीस काय करतात नंतर विचारतात त्याला काय झालं काय. मग नंतर म्हणजे टू इन्क्वायर अबाउट म्हणजे चौकशी करतात आतमध्ये. आस्क आफ्टर म्हणजे टू इन्क्वायर अबाउट असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे 12 नंबर. 12 नंबर कसं लक्षात ठेवायचं त्यामध्ये. आता एक स्मशानभूमी आहे त्यामध्ये आणि 2-3 मित्र असतात त्यांची भांडणं वगैरे झालेली असते खूप आणि तिथं ती जी काही बोन वगैरे आहेत ना तीच उचलून पिक करून ते एकमेकांना मारतात. बघा तिथले जे काही बोन हाडे वगैरे पडलेले असतात तिथलेच ते एकमेकांना मारतात त्या ठिकाणी. त्यावर लक्षात ठेवा बोन टू पिक. ते काय करतात बोन टू पिक म्हणजे बोन वगैरे उचलून ते एकमेकांना मारतात त्या ठिकाणी. त्यावर लक्षात ठेवा कॉज ऑफ क्वायरल म्हणजे भांडणाचे कारण आहे त्या ठिकाणी किंवा बोन ऑफ कंटेन्शन किंवा ॲपल ऑफ डिस्कॉर्ड हे विविध एक्झाम्पल आहेत लक्षात ठेवतो. कॉज ऑफ क्युरल, बोन ऑफ कंटेन्शन किंवा ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. ओके. नंतर आहे 13 नंबर. बघा इट्स ग्रीक टू मी. आता ग्रीक भाषा आहे. ग्रीक भाषा आपल्याला आकलन होते किंवा समजते का तर नाही समजत. त्यामुळे ग्रीक भाषा आहे म्हटल्यावर आपल्याला समजणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा समथिंग दॅट इज नॉट अंडरस्टँडेबल म्हणजे न समजणारी गोष्ट आहे. ग्रीक भाषा म्हणजे न समजणारी गोष्ट आहे त्या ठिकाणी. नंतर आहे ॲट क्लोज क्वार्टर्स. ॲट क्लोज क्वार्टर. आता पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा. आता एक माणूस एक मुलगा होता त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस त्याची इंजिनिअरिंगची एक्झाम वगैरे आता ही रिअल स्टोरी माझा एक फ्रेंड होता त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याची इंजिनिअरिंग वगैरे जवळ यायची नाही एक्झाम जवळ यायची तर तो क्वार्टर वगैरे जवळ ठेवायचा बघा एक्झामच्या वेळेस कारण त्याला अभ्यास वगैरे करण्यासाठी ते प्रेशर हँडल करण्यासाठी ते क्वार्टर घ्यायचं बघा त्या ठिकाणी. त्यामुळे ॲट क्लोज क्वार्टर म्हणजे तो क्वार्टर कधी जवळ ठेवायचा ज्यावेळेस एक्झाम खूप जवळ येते. फ्रॉम अ पोझिशन दॅट इज व्हेरी नियर ज्यावेळेस ती एक्झाम खूप जवळ येते त्या ठिकाणी तर तो क्वार्टर एकदम क्लोज ठेवतो त्या ठिकाणी. ठीक आहे. नंतर आहे त्या ठिकाणी 15 नंबर. बघा अर्गस आईड. अर्गस म्हणजे ए फॉर आर्मी लक्षात ठेवा आणि त्याची आर्मीची आईज आता सीमेवर ते उभा राहतात बंदूक वगैरे घेऊन तर त्याचे डोळे त्याचे तीक्ष्ण असतात तर त्याची इकडे तिकडे नजर खूप तीक्ष्ण असते त्यामुळे तर अर्गस आईड म्हणजे आर्मीचे जे काही आईज आहेत ना ते एक्स्ट्रीमली व्हिजिलंट वॉचफुल म्हणजे खूप सावध असतात त्या ठिकाणी ते उभा असताना तर त्यावरून लक्षात ठेवायचं छान प्रकारे. अर्गस आईड म्हणजे एक्स्ट्रीमली व्हिजिलंट वॉचफुल. नंतर आहे आता 16 नंबर. आता पहिले एक स्टोरी लक्षात ठेवा. 16 जे काही भारतीय लोक वगैरे आहेत तर ते छोट्या छोट्या कारणावरून भांडणं वगैरे खेळतात आणि त्याच्या डोक्यामध्ये भांडणं खेळायचे विचार असतात त्या ठिकाणी. त्यामुळे ॲट लोगर हेड्स जे भारतीयांचे लोकांचे डोकं आहे ना त्यामध्ये कंटिन्युअसली भांडणंच खेळायचं काहीतरी विचार चालू असतात त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून. म्हणजे ॲट लोगर्स हेड्स म्हणजे लोकांचे जे काही हेड आहे डोकामध्ये कंटिन्युअसली काहीतरी भांडणाचाच विचार चालू असतो. त्यामुळे लक्षात ठेवा टू बी ॲट स्ट्राईप किंवा टू बी ॲट क्विरल म्हणजे भांडण होणे. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड किंवा बोन ऑफ कंटेन्शन आणि हे अशी सारखे भांडण होणे त्यावरून लक्षात ठेवा. ॲट लोगर हेड्स म्हणजे कंटिन्युअसली भांडणं वगैरे होणं त्या ठिकाणी. नंतर आहे 17 नंबर. आता इट हंबल पाय. आता हंबल पाय म्हणजे तो अतिशय नम्रपणे पाय धरतोय बघा त्याने काहीतरी चूक वगैरे झालेली असेल. हंबल इट तो म्हणजे काहीतरी पाय अतिशय नम्रपणे पाय धरतोय. पाय बघा हंबल म्हणजे विनम्रपणे पाय धरतोय त्या ठिकाणी. बघा त्यावरून लक्षात ठेवा मेक ॲपोलॉजी ॲसेप्ट ह्युमिलेशन म्हणजे विनम्रपणे माफी मागतो त्या ठिकाणी. इट हंबल पाय वरून मेक अ ॲपोलॉजी ॲसेप्ट ह्युमिलेशन म्हणजे विनम्रपणे माफी मागतो त्या ठिकाणी. नंतर आहे 18 नंबर फुल्स एरंड. बघा फुल. आता फुल जे काही एरंड झाड असतो ना एक प्लांट आहे त्या ठिकाणी एरंडचं जे काही फुल असतं ते फुल ते काही कामाचंच नसतं. ते फुल येतात त्याला पण ते आपल्यासाठी काही उपयोगाचं नसतं. त्यामुळे फुल्स एरंड त्यावरून लक्षात ठेवा युजलेस आहे. टास्क ऑर ॲक्टिव्हिटी दॅट हॅज नो होप ऑफ सक्सेस किंवा वाईट हेल्पेड किंवा निरुपयोगी आहे तो. जे फुल्स एरंड आहे ते निरुपयोगी आहे ते काही उपयोगाचं नाही आहे त्या ठिकाणी. त्यावरून लक्षात ठेवा युजलेस आहे तो युजलेस. ठीक आहे. नंतर आहे 19 नंबर बाय द स्किन ऑफ वन्स टीथ. बघा आता आपले दात आहेत ना टीथ म्हणजे दात तर दोन दाताच्या बिटवीनमध्ये थोडीशी मसल्स आलेली असते म्हणजे स्किन आलेली असते पण ती जी काही मसल आहे ती एकदम नॅरो सारखी असते नॅरो. मग त्यावरून लक्षात ठेवा बाय द स्किन आणि वन्स टीथ एका टीथच्या बाजूला जी काही स्किन असते ती एकदम नॅरोली आहे नॅरो.
अरुंद जवळ आहे त्या ठिकाणी नॅरोली आहेत असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे बिग ड्रॉ. बिग ड्रॉ म्हणजे अमिताभ बच्चनवरून लक्षात ठेवा. अमिताभ बच्चन एक बिग आहे, हाईट वगैरे जास्त आहे, थोडी मोठी आहे, त्यामुळे बिग ड्रॉवरून लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तो कुठं पण जातो त्यावर ह्यूज अटेन्शन असतं, मोठं आकर्षण, लोक त्याच्याकडे बघतात चांगल्या प्रकारे, त्यामुळे ह्यूज अटेन्शन, मोठे आकर्षक आहे. बिग ड्रॉ म्हटलं की अमिताभ बच्चन आठवला पाहिजे आणि त्यावरून ह्यूज अटेन्शन असतं त्यांच्याकडे लोकांचं, त्यामुळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन बघणार आहोत. त्यामध्ये आपण फर्स्ट आहे पेट्रोलॉजी. आता पेट्रोल आपल्याला कुठं खडकात वगैरे सापडतं ना, आपल्या खडकामध्ये वगैरे त्याचे खाणे वगैरे सापडतात पेट्रोलची, त्यावरून लक्षात ठेवा. पेट्रोलॉजीवरून लक्षात ठेवा. स्टडी ऑफ रॉक्स किंवा क्रस्टचा आपण अभ्यास जेव्हा करतो त्याला आपण पेट्रोलॉजी म्हणतो त्या ठिकाणी. म्हणजे पेट्रोल आहेत ना, त्याची खाणे वगैरे आपल्या खडकात सापडतात, त्यावरून खडक वगैरे आठवलं पाहिजे आणि खडकाचा आपण अभ्यास करतो पेट्रोलच्या खाणीसाठी, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे बघा मिसोलॉजिस्ट. मिस म्हणजे हेट असतं, कधी पण प्रिफिक्समध्ये जर मिस वर्ड लागलेला असेल त्याचा मिनिंग असतो हेट, आणि लॉजी म्हणजे स्टडी असतं, स्टडी. मग मिसोलॉजिस्ट आता हेट कशाचं करतो, स्टडीचं हेट करतो, म्हणजे त्याला अभ्यास वगैरे आवडत नाही त्या ठिकाणी. वन हू हेट्स नॉलेज किंवा बुक्स म्हणजे पुस्तकाचा तिरस्कार करणारा त्याला आपण मिसोलॉजिस्ट म्हणतो त्या ठिकाणी. नंतर आहे बघा बेलिजिरंट. आता बेली आहे ना, बेलीमध्ये आता एक व्यक्ती आहे किंवा काही जे काही वार वगैरे युद्ध वगैरे खेळणारे असतात, तर जेव्हा ते प्रॅक्टिस करतात कंटिन्युअसली ते तलवार वगैरे बेलीमध्ये खुपसायचं आणि फिरवायचं, बेलीमध्ये खुपसायचं आणि फिरवायचं, असे कंटिन्युअसली विचार असतात त्यांच्या. त्यामुळे बेलीमध्ये कंटिन्युअसली म्हणजे त्यांचा वारलाईक मूड आहे कंटिन्युअसली, त्यामुळे वन दॅट इज वारलाईक मूड म्हणजे भांडखोर किंवा युद्धात भाग घेणारा, त्यामुळे त्याला वाटतं की कधी बेलीत तलवार गुपसू, असं काहीतरी विचार येतात त्या ठिकाणी, फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगा बेलिजिरंट. ठीक आहे. नंतर आहे चौथा नंबर पहिले एक स्टोरी लक्षात ठेवा. बघा एक राजकीय नेता आहे, आणि राजकीय नेता आहे ना, तर ते कुठेही बी आपला प्रचार वगैरे करण्यासाठी ना 4 लोक भाड्याने पैसे देतो आणि मागे फिरवतो, पण लोकांना वाटते हा खूपच लोकप्रिय नेता आहे, पण तसं काही नसतं, पूर्णपणे तो खोटारडा असतो त्या ठिकाणी. पण लक्षात ठेवा, दे मागं तो नेता काय म्हणतो, पैसे देऊन म्हणजे मागे लोकांना फिरवतो, दे मागं म्हणजे पैसे देऊन मागे फिरवतो लोकांना. त्यामुळे पॉलिटिकल लीडर आहे हू गेन्स सपोर्ट आणि फॉल्स प्रॉमिस, आणि तो लोकांना पूर्णपणे फॉल्स प्रॉमिस करतो. त्याला वाटतं की खूप माझ्या मागे लोक वगैरे आहेत, लोकांना दाखवण्यासाठी करता येतो तो फक्त, पण त्याचे पूर्णपणे जे काही प्रॉमिसेस असतात ते फॉल्स असतात, म्हणजे खोटी आश्वासने देऊन पाठिंबा मिळवणारा राजकीय नेता आहे तो. नंतर आहे 5 नंबर बिबिलोफिल म्हणजे बायबल बुक आहे ना, बायबल बुक वाचायला खूप आवडते, त्यामध्ये स्टोरी एकदम छान आहे. तर बायबल एक पुस्तक आहे ना, तो आवडत आहे, म्हणजे त्याला म्हणजे जो बायबल आहे ना ते पुस्तक आवडू लागतं वाचल्याच्या नंतर. बायबल खूप छान बुक आहे त्या ठिकाणी, त्यावरून बायबलवरून बिबिलोफिल लक्षात ठेवा. म्हणजे बिबिलोफिल म्हणजे वन हू इज ग्रेट लवर ऑफ बुक्स, जो पुस्तकी कीड आहे किंवा पुस्तक प्रेमी आहे त्याला आपण बिबिलोफिल म्हणतो त्या ठिकाणी. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, बिबिलोफिल. ठीक आहे. नंतर आहे 6 नंबर ॲम्बी म्हणजे बोथ असतं, आणि डेक्स्ट्रस म्हणजे स्किल, म्हणजे ज्याकडे दोन्ही हातामध्ये स्किल असते. ॲम्बी म्हणजे बोथ असतं, जो काही प्रिफिक्समध्ये ॲम्बी लागलेला आहे त्याचा मिनिंग असतो बोथ, आणि डेक्स्ट्रस म्हणजे स्किल, त्याच्याकडे काहीतरी स्किल आहे, म्हणजे दोन्हीमध्ये काय स्किल आहे म्हणजे काय तर इक्वली स्किलफुल विच इच हँड, म्हणजे दोन्ही हाताने काम करण्याचे कौशल्य ज्यामध्ये आहे त्याला आपण म्हणतो ॲम्बी डेक्स्ट्रस. ॲम्बी म्हणजे कधी पण बोथ असतं त्या ठिकाणी, बोथ. नंतर आहे 7 नंबर ॲटो म्हणजे सेल्फ असतं, आणि क्रॅशी म्हणजे रूल, जो स्वतः शासन चालवतो, स्वतः म्हणजे त्यावर कोणाची तरी हुकुमशाही चालू झाले. मग जसं की आपण डिक्टेटरशिप म्हणतो त्याला, किंवा टोटलिटॅरिझम किंवा डेपोटिझम म्हणतो त्याला, हुकुमशाही म्हणून सुद्धा ओळखतो आपण त्या ठिकाणी. तर ॲटोक्रॅसी म्हणजे माझा सत्ता चालवणार, असं काहीतरी विचारधारी असणारा हुकुमशाही, त्यावर लक्षात ठेवा. ॲटोक्रॅसी म्हणजे डिक्टेटरशिप, टोटलिटॅरिझम, डेपोटिझम असे काही विविध मिनिंग आहेत ते लक्षात ठेवा. नंतर आहे 8 नंबर आता बघा ओमिनिसेंट. आता ओमिनी नावाची मुलगी आहे बघा, ती जेव्हा ऑफिसमध्ये येताना कंटिन्युअसली सेंट मारते, आणि प्रत्येक लोकांना त्याचा वास वगैरे येतो, तर सगळ्यांना कळून जातं की ओमिनी आली, त्याचे सेंट वगैरे वास येत होतं त्यामुळे, किंवा सेंट करून आली ती लगेच कळून जातं. त्यावरून ओमिनिसेंट म्हणून लक्षात ठेवा. हू नोज एव्हरीथिंग म्हणजे सगळ्यांना माहीत होतं, म्हणजे सर्वांना माहीत असणारा. ओमिनिसेंट म्हणजे सेंट मारून आली, सेंट, त्यामुळे सगळ्यांना माहीत होतं त्या ठिकाणी, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे अल्टुरिस्ट म्हणजे बघा, अल्ट्रुइस्ट हा एकदम पाठच इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये पर्सन हू केअर्स अबाउट अदर फिलॉन्थ्रोपिस्ट म्हणजे दुसऱ्यांसाठी काम करणारा किंवा परोपकारी, त्याला आपण फिलॉन्थ्रोपिस्ट म्हणून सुद्धा ओळखतो त्या ठिकाणी. अल्ट्रुइस्ट म्हणजे ऑलसाठी काम करणारा, ऑल्ट्रुइस्ट आहे बघा, टुरिस्ट पण सगळ्यांसाठी काम करतोय. पर्सन हू केअर्स अबाउट अदर्स म्हणजे दुसऱ्यांसाठी केअर करणारा, त्याला आपण फिलॉन्थ्रोपिस्ट म्हणून सुद्धा ओळखतो त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. अल्ट्रुइस्ट इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे बाय म्हणजे 2, कधी पण
कोणत्याही वर्डच्या प्रिफिक्समध्ये जर बाय लागलेला असेल तर त्याचा मिनिंग असतो दोन. आता हा बाय गॉट, गॉट म्हणजे शेळी, आपण फक्त लक्षात ठेवण्यासाठी काय करू, बाय म्हणजे दोन आणि गॉट म्हणजे शेळी. आणि एक जे काही एक फॅमिली आहे ती जी देवधर्माचं खूप त्यांना काम असतं, देवधर्म करतात, तर त्यामध्ये दोन शेळी कापणार आहे त्या ठिकाणी, दोन शेळी काय करणार आहे, कापणार आहे त्यामध्ये. बाय गॉट, गॉट म्हणजे शेळी, बाय म्हणजे दोन. तर त्यावरून लक्षात ठेवा काहीतरी धर्माशी संबंधित काहीतरी आहे, त्यावरून लक्षात ठेवावं. त्यामध्ये वन हू इज फिल्ड विथ द एक्सेसिव्ह इंथॉझिझम इन रिलिजियस मॅटर, काही तर धर्माचं मॅटर आहे त्यामध्ये, तर तो शेळी वगैरे कापतोय. बाय म्हणजे दोन, गॉट म्हणजे बाय गॉट, असं लक्षात ठेवा त्या ठिकाणी. नंतर आपण बघणार आहोत होमोफोन्स. होमोफोन्समध्ये बघा त्यामध्ये फर्स्ट आहे सिमेट्री. बघा आपण सिमेंटपासून काय बनतो, जे काही स्मशानभूमी वगैरे आहे ना त्याला आपण सिमेंटनी बांधतो ना, सिमेंट, त्यावरून सिमेंटवरून सिमेट्री लक्षात ठेवा. आणि ते बुरियल प्लेस, म्हणजे बुरियल प्लेस म्हणजे जे काही स्मशानभूमी वगैरे त्याला आपण सिमेंटनी बांधत असतो, बुरियल प्लेस. ठीक आहे. नंतर आहे 2 नंबर सिमेट्री. सिमेट्री म्हणजे जे काही आपण सायन्समध्ये वाचलेलो असतो बघा, रेडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री, असिमेट्रिकल वगैरे असतं बघा सायन्समध्ये. सिमेट्री म्हणजे साईज संबंधित असतात बघा, साईज, त्याची साईज कशी आहे नेमकं. त्यामध्ये सिमेट्री, त्यामध्ये क्वालिटी ऑफ हार्मोनी किंवा बॅलन्स इन साईज किंवा डिझाईन कशी आहे, त्यासाठी आपण सिमेट्री हा शब्द यूज करतो. दोन्ही पण लक्षात ठेवा, सिमेट्री आणि सिमेट्री दोघांमध्ये फरक आहे त्या ठिकाणी. नंतर आहे कोलिजन. कोलिजन म्हणजे जे कोळी लोक आहेत ना, कोळी लोक, ते शक्यतो मासे वगैरे पकडतात आणि मासे पकडताना ते जहाजामधून इकडून तिकडून फिरतात, त्यामुळे त्यांची टक्कर होते दोन जहाजाची, कोळी लोकांची. त्यामुळे स्ट्रायकिंग अगेन्स्ट किंवा क्लस होतं, त्यांचं टक्कर होतं, त्यामुळे कोळी लोकांची जी काही टक्कर होते जहाजामध्ये, त्यामुळे लक्षात ठेवा कोलिजन म्हटलं की स्ट्रायकिंग अगेन्स्ट किंवा क्लस होणे, टक्कर होणे. ठीक आहे. नंतर आहे 4 नंबर कोल्युजन. आता आपण इंस्टाग्रामवर कोलॅबरेट वगैरे करतो ना, कोलॅबरेट म्हणजे कुणीतरी सहमतीने आपण काहीतरी पोस्ट वगैरे करत असतो, कोल्युजन. पण हा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पाठ करून घ्या. त्यामध्ये कोल्युजन्स म्हणजे नेक्झस किंवा सिक्रेट ॲग्रीमेंट काहीतरी झाली आहे, हात मिळवणे किंवा गुप्त कट. कोल्युजन आणि कोल्युजनमध्ये फरक आहे, तरी कोल्युजन आहे आणि कोल्युजन. ठीक आहे, दोघांमध्ये फरक आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे 5 नंबर कनवास. बघा कन म्हणजे मी कन म्हणजे जवळ, कन म्हणजे जवळ, आणि वास मारतोय. जेव्हा आपण जवळ जातो तर वास मारतोय. कधी वास मारतोय, कारण जो समोरचा व्यक्ती कंटिन्युअसली जे काही नाईट पॅन्ट, रब ड्रेस वगैरे घातलेले आहे, त्यामुळे तो खूप दिवसापासून धुतलेलं नसतं त्यांनी, त्यामुळे रब ड्रेस आहे, रब क्लॉथ आहे, त्यामुळे तो वास मारतोय. त्याचं लक्षात ठेवा, वास कधी मारतोय, जे काही रब क्लॉथ आहेत जेव्हा त्याने घातलेलं असतं, कारण ते खूप दिवसापासून धुतलेलं नसतं, त्यामुळे ते जेव्हा कन म्हणजे जवळ जाणं, वास मारतोय, तर रब क्लॉथ आहे त्यामुळे ते वास मारतो त्या ठिकाणी. नंतर आहे कनवास. कनवास म्हणजे डबल जर यश लागलेला असेल तर जे काही लोक जे राजकीय नेता पुढारी प्रचार करायला गेलेले असतात, तर सगळे लोक त्याला यशच म्हणतो, तुम्हालाच मत करतात, तुम्हालाच मत देणार असं करतात त्या ठिकाणी. फक्त लक्षात ठेवा कन येऊन कनवास, कनवास डबल यस आला की त्यामध्ये लक्षात ठेवा टू प्रोपोगेट फॉर कॅन्डिडेट इन इलेक्शन, म्हणजे मतासाठी लोकांची भेट घेणे किंवा प्रचार करणे, त्यावेळेस लोक फक्त यशच करतात, हो तुम्हालाच म्हणून. फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर काही स्पेलिंग्समध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा इटिक्विट आहे बघा त्या ठिकाणी, ETIQUEEE. इटिक्विट म्हणजे शिष्टाचार असतं. एक्सलेन्स म्हणजे उत्कृष्ट. एक्सक्लेम म्हणजे उद्गार. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. युरोपियन. एक्सेप्शन म्हणजे अपवाद आहे त्या ठिकाणी. एक्सक्लॅमेटरी म्हणजे जे एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. एक्सप्लेन असतं आणि एक्सप्लोजन असतं, स्पोर्ट वगैरे. तर ह्या विविध स्पेलिंग्स वगैरे 1-2 प्रॅक्टिस करा लिहून वगैरे, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे येतील त्या ठिकाणी. पुढे आपण अँटोनिम्स आणि सिनोनिम्स बघू त्या ठिकाणी. फर्स्ट आहे त्या ठिकाणी कमोंडियस. कमोंडियस म्हणजे कमांडोवरून लक्षात ठेवा, कमांडो. आता कमांडो आहेत ना, कमांडो जे भारत देशाचे सीमेवर कमांडो वगैरे असतात त्या ठिकाणी, तर कमांडो आहेत, तर त्यामध्ये भरती होताना काहीतरी स्किल वगैरे पाहिजे, काहीतरी योग्यता पाहिजे, तर त्यामध्ये कमांडो बनता येतं ना. तर त्यामुळे लक्षात ठेवा कमांडो बनण्यासाठी काहीतरी सुटेबल पाहिजे तो, किंवा कन्व्हिनियंट पाहिजे, किंवा कॅपॅसियस पाहिजे, म्हणजे तो योग्य पाहिजे कमांडो बनण्यासाठी. सुटेबल, कन्व्हिनियंट किंवा कॅपॅसियस पाहिजे, तरच त्या कमांडोमध्ये भरती होता येते त्या ठिकाणी. आणि त्याच्या ऑपोजिट वर्ड काय अँटोनिम्स, तर कन्व्हिनियंटच्या वरी इनकन्व्हिनियंट लक्षात ठेवा. कन्व्हिनियंट, इनकन्व्हिनियंट. सुटेबलचं ऑपोजिट अनसुटेबल, सुटेबल अनसुटेबल. आणि कॅपॅसियस कन्फाईन. कन्फाईन म्हणजे अयोग्य, लक्षात ठेवा, अयोग्य. लक्षात ठेवा कमांडो, सुटेबल, योग्य आणि अयोग्य दोन्ही पण लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे. कमांडो बनण्यासाठी काहीतरी योग्यता पाहिजे त्या ठिकाणी. नंतर आहे अर्बॅन. अर्बॅन म्हणजे अर्बन. अर्बन म्हणजे शहरी असतं बघा, शहर. आता शहरामधले जे एज्युकेटेड असतात, शिकलेले वगैरे असतात, त्यामुळे ते नम्र असतात, कधी ओबडधोबड वगैरे बोलत नाहीत. त्यामुळे जे काही अर्बन लोक आहेत, शहरी लोक आहेत ना, ते एज्युकेटेड असतात, त्यामुळे अतिशय नम्रपणे, शिस्त पद्धतीने बोलतात. त्यामुळे लक्षात ठेवा अर्बन. पॉलाईट आहेत. कोर्टियस. कोर्टमधले जे काही लोक आहेत ते सुद्धा शिकलेले असतात, त्यामुळे ते नम्रपणे बोलतात. आप जे काही आप म्हणजे आप स्वतः, ते तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे बोलतात, आप. आणि रिफाईन म्हणजे नम्रपणे बोलणे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पोलाईट, कोर्टियस, ॲफेबल, रिफाईन. आणि त्या ऑदर
ऑदर लक्षात ठेवा, जे उद्धटपणे बोलतात त्याला आपण रूढ पद्धतीने. इम्पॉलाईट आहे तो, पॉलाईटचे ऑपोजिट इम्पॉलाईट किंवा सवय, बॅड सवय, त्याच्या सेवेज लक्षात ठेवा. किंवा अनसिव्हिलाइज आहे, अनसिव्हिलाइज म्हणजे चांगल्या प्रकारे नम्रपणे, आणि अनसिव्हिलाइज म्हणजे उद्धटपणे लक्षात ठेवा, अर्बन, त्यावरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर बघा, नंतर आहे बघा, एक माणूस आहे आणि तो गावामध्ये काहीतरी सिक्रेट असेल त्याच्याकडे, पण जेव्हा ते देशी दारू घेतो ना, तर ते पूर्णपणे सिक्रेट ओपन करून टाकतो. जे काही सिक्रेट असेल सगळ्यांना गावाभर सांगून टाकतो त्यामध्ये. बघा, त्यामध्ये देशी पिऊन फिरतो, त्या ठिकाणी एक माणूस आहे, देशी पिऊन फिरतो आणि जे काही सिक्रेट असेल त्याच्याकडे पूर्णपणे सांगून टाकतो गावातल्या लोकांना. त्यामुळे तो पूर्णपणे रिवायवल करून टाकतो, डिकोड करून टाकतो, किंवा इंटरप्रेट करून किंवा सिफर म्हणजे पूर्णपणे दारू पिऊन फिरतो आणि सगळं सांगतो, म्हणजे उलगडा सगळं सांगून टाकतोय. कधी? जेव्हा देशी दारू पिऊन फिरतो त्यावेळेस. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, सगळं उलगडा असेल सगळं सांगून टाकणे. त्याचा ऑपोजिट वर्ड आहे बघा, अँटोनिम्स. तो हाईड, कन्सियल करणं किंवा सिक्रेट ठेवणं, गुपित ठेवणं, हे त्याच्या ऑपोजिट वर्ड्स आहेत. सहज सिंपल आहे, लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर आहे त्यामध्ये देबॅकल आहे, देबॅकल. आणि आपण कसं लक्षात ठेवायचं त्यामध्ये? देवा बचाले. आपण देवा बचाले कधी म्हणतो? ज्यावेळेस आपल्याला काहीतरी संकट वगैरे आलेलं असेल किंवा काहीतरी डिझास्टर वगैरे झालेला असेल, तर आपल्याला देव वाटतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो? देवा बचाले रे बचाले. तर त्यावर लक्षात ठेवा, देवा बचाले, देवावरून म्हणजे काहीतरी डिझास्टर आले, म्हणजे काहीतरी आपत्ती वगैरे घडली आहे किंवा काहीतरी काटे वगैरे फुटले, आपल्या जे काही स्किन वगैरे त्यावर काटे फुटलेत आपल्या अंगाला, तर त्या कॅटस्ट्रॉफ झालेला असेल, किंवा फिस्को काहीतरी पिकसला असेल काहीतरी, किंवा काहीतरी रूट वगैरे तुटला असेल, तर त्या पूर्णपणे संकट आलं असं वाटतं, त्यावेळेस आपण काय म्हणतो? देवा बचाले, देवा चेले. ठीक आहे. नंतर त्याच्या ऑपोजिट आहेत बघा. आपण कधी नाही म्हणणार, तर आपण जेव्हा सेफ असतो किंवा ब्लिसिंग आहोत, किंवा डोनाल्ड ट्रम्प आहे ना, अतिशय सुरक्षित आहे तो, कारण की तो राष्ट्राध्यक्ष आहे अमेरिकेचा म्हटल्यावर तो अतिशय सुरक्षित आहे, डोनाल्ड ट्रम्प. किंवा बून लक्षात ठेवा, बून म्हणजे सुरक्षित असणं. ठीक आहे, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे टॉकेटिव्ह म्हणजे खूप बोलणारा, टॉक म्हणजे बोलणारा, टॉकेटिव्ह म्हणजे खूप बडबड्या करणारा, टॉकेटिव्ह म्हणजे खूप जास्त बडबड करतो त्या ठिकाणी. त्याला आपण जेव्हा आपण घरी असतो तर खूप जास्त बोलतो, लक्षात ठेवा. जेव्हा लोक असतात लोकांसोबत सुद्धा खूप जास्त बोलतो, किंवा खूप चॅटिंगसुद्धा करतो आपण. किंवा व्हर्ब, आणि चॅटिंग करताना खूप काही व्हर्बचा वापरसुद्धा करतो आपण. व्हर्बोज विविध, जेव्हा आपण लक्षात ठेवा, घरी असतो ज्या खूप जास्त बोलतो, किंवा लोकांमध्ये असतो त्यावेळेस खूप जास्त बोलतो, किंवा चॅटिंग करताना सुद्धा खूप बोलतो. आणि आपण जेव्हा बोलतो त्यावेळी जे व्हर्ब्स आहेत त्याचा खूप जास्त वापर करतो, त्यामुळे लक्षात ठेवा, बडबड्या. च्या ऑपोजिट आहेत बघा, रेटिसेंट म्हणजे मितभाषी, जे जास्त न बोलणारा. किंवा रिझर्व म्हणजे शांत, जे न बोलणारा. किंवा क्वाईट आहे, QUIET, क्वाईट. किंवा मम्मी खूप शांत राहते, मम्मी असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मम म्हणजे शांत. ठीक आहे. नंतर आहे फ्रेजल व्हर्ब लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी. फ्रेजल व्हर्बमध्ये बघा, त्यामध्ये आता बियर आहे ना, तर बियर म्हणजे सहन करणं. आता बघा, आमचे एक सर होते त्या ठिकाणी, आता रिअली लक्षात ठेवण्यासाठी काही पण सांगावं लागेल त्या ठिकाणी, म्हणजे खरी गोष्ट आहे त्या ठिकाणी. आम्ही जेव्हा एका सरांसोबत जायचं, ते ज्यावेळेस तो कधी बियर वगैरे घ्यायचे त्या ठिकाणी, तर त्यावेळेस तो एवढं काही बोलायचे की आम्हाला अक्षरशः परेशान करून टाकायचे त्या ठिकाणी. मग इथं लिहिलं आहे बघा, खरं येते पूर्ण पवार सरांनी जेव्हा बियर वगैरे घ्यायची, पण जे गोष्ट घ्यायची त्यामुळे हो म्हणायचो त्याला, म्हणजे एवढं सहन करायचो, आम्हाला खूप काही कंटाळासुद्धा यायचं त्या ठिकाणी. त्यामुळे किंवा टू टॉलरेट करतो आम्ही, स्वतः सहन करायचो किंवा कॉपरेट करायचो त्या सरांना तरी पण, कारण की एक शिक्षक आहेत त्यामुळे आम्ही रिस्पेक्ट ठेवायचो कधीतरी पण. त्यामुळे सहन करणे किंवा ऑपरेट करतो किंवा टॉलरेट करतो स्वतः. त्यामुळे ज्यावेळेस आम्ही सरांसोबत होतो आणि सर जेव्हा बियर घेतलेली असते त्यावेळेस खूप आम्ही सहन करतो, कारण ते काही बोलले की हो म्हणायचो आम्ही त्यावेळेस. तरी पण ते खूप काही चांगलं बोलायचे, मोटिवेशन वगैरे करायचं त्यामध्ये, तरी पण आम्ही त्यावेळेस थोडंसं सहन करायचो त्या ठिकाणी, समजून घ्या त्या ठिकाणी. नंतर आहे आता बियर, तो एक माणूस आहे, तो 4 बियर ऑर्डर करतो. तर ऑर्डर करतो म्हणजे त्या दुकानदारांना प्रोड्यूस करावं लागेल किंवा काहीतरी उत्पन्न करावं लागेल ना. तर तो बियर आहे ना, तर 4th बियर ऑर्डर करतो, फोर बियर ऑर्डर करतो. तर ते दुकानदार प्रोड्यूस करतात किंवा गिव्ह बर्थ टू, म्हणजे ते बनवतात त्या ठिकाणी बियर, तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात तसं. नंतर बियर, आता एखादा व्यक्ती आहे, तो बियर पिण्याची खूप सवय झाली, पण एखाद्या वेळेस त्याने असं निश्चय केला की मी आता पूर्णपणे बियरला अवे करणार आहे, दूर करणार आहे. आणि जर त्यांनी बियरला अवे केली, म्हणजे दूर केलं त्यांनी, तर त्यांनी पूर्णपणे आयुष्यामध्ये जिंकला समजायचं असं म्हण. बियरला जर अवे केलं त्यांनी, तर तो जिंकला, पूर्णपणे आयुष्यामध्ये विन झाला, जिंकला त्या ठिकाणी, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे बघा, बियरची दुकान आहे ना, बियरची दुकान, तर ती ऑन झाली. ठीक आहे. त्याच्या बियरच्या दुकानासमोर एक व्यक्ती उभा आहे, त्याने कधी वाट बघतोय, कधी दुकान कधी ओपन होते. तर म्हणजे आपल्याला लगेच समजतं तो वाट बघतोय, म्हणजे त्याच्या काहीतरी संबंधित आहे तो व्यक्ती, कधी वाट बघतोय बियर दुकानाची ओपन कधी होते. त्यामुळे लक्षात ठेवा, टू बी रिलिव्हंट टू, म्हणजे तो व्यक्ती त्याच्या संबंधित काहीतरी आहे, म्हणजे बियरच्या दुकानाच्या संबंधित काहीतरी आहे, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर एक व्यक्ती आहे, तो बियर पिऊन डाऊन
कधी पडले खाली पडतो किंवा वरी पडतो, कधी पण कुठे पण पडलेला असतो बघा त्या ठिकाणी बियर पिऊन. त्यामुळे अप्रोच थ्रेटिंगली किंवा त्याला कुणी धमकीने संपर्क साधतात किंवा बियर पाजून खाली काही पडलेला असतो, त्यामुळे त्याला कुणी धमकीने संपर्क साधतात. त्यावर लक्षात ठेवा. त्यामुळे बियर पिऊन काही पण हलवतात त्या ठिकाणी. नंतर जेव्हा एखादा व्यक्ती बियर पिला असतो पूर्णपणे आउट होतो बघा. त्यामध्ये आउट म्हणजे त्याला काय बोलतो काही पण बोलतो, त्यामुळे ते कधी तो म्हणतो काही पण बोलतो म्हणजे समजून घ्या आता. त्यामुळे लक्षात ठेवा बियर पिलेला व्यक्ती पूर्णपणे आउट होऊन जातो. त्यामुळे त्याला आपण सपोर्ट करावं लागतं त्या ठिकाणी. ठीक आहे, कोणी घेतलेली असेल तर अंडरस्टँडिंग करून घ्यायचं, टू सपोर्ट करायचं किंवा टू कन्फर्म किंवा कोराबरेट म्हणजे बळकट किंवा पुष्टी देणे, किंवा तो व्यक्ती म्हणाला की पूर्णपणे माझं चालतं तर इट्स ओके, हा ओके ओके म्हणून बळकटी द्यायची, पुष्टी द्यायची. फक्त समजून घ्या, आपल्याला फक्त लक्षात ठेवण्यासाठी गरज आहे. ओके मित्रांनो, इथं पूर्णपणे जे काही टार्गेट डेट सेकंड आहे पूर्णपणे संपलेलं आहे. जर लेक्चर आवडलं असेल तर जो काही आपला टॉपर्स MPSC चॅनल आहे त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. आणि लेक्चर आवडलं असेल तर धन्यवाद. ओके, थँक्यू.